अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/2/2025 रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानावर 3 अज्ञात इसमांनी घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीने सोन्याचे दुकान लुटून नेले होते। त्याबाबत अंबड पोलीस स्टेशनला 140/2025 311 309 पोटकलम 4 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राइम श्री प्रशांत बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांनी आम्हाला सूचना व देऊन मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही तात्काळ आम्ही व टीम तसेच PSI श्रीमंत व टीम अशांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन CCTVची पाहणी केली। आरोपीचा येण्याचा आणि जाण्याचा असे दोन्ही रूटची पाहणी आमच्या दोन्ही टीमने केली। दोन्ही टीमची पाहणी करीत असताना गुन्हे शाखेस गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील एक इसम हा काळ्या रंगाच्या बुलेटवर बसून सिन्नर फाटा परिसरात येणार आहे। अशी बातमी मिळाल्यानंतर PSI श्रीवंत, त्याच्यानंतर महेश साळुंखे, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, अप्पा पानोड, अमोल कोष्टी, नितीन जगताप आणि राम बडे अशा आशांची टीम आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार, राहणार दत्तनगर, सिडको चुंचाळे नाशिक यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,40,225 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे। किती आरोपी यामध्ये? सध्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे, 2 पाहिजे आरोपी आहे। त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 करीत आहेत। नाही, आरोपीकडनं अजून कट्टे हस्तगत करणे बाकी आहे। रेकॉर्डवर असल्याची माहिती आहे। त्यावर तो मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पहिले अरेस्ट होता सातपूर पोलीस स्टेशनला 2019 मध्ये। कोणाच्या नावावर आहे, काय नावावर आहे याचा अधिक तपास अजून करणार आहे। रेकी म्हणजे त्या केली होती आणि ते शोधत होते दुकान, त्या टायमाला रेकी करून यांनी हे दुकान बघून ही चोरी केलेली आहे। चेतन सांगा। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/2/2025 जो गुन्हा घडला होता, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांनी आमच्या 2 टीम तयार केल्या होत्या। सदर ठिकाणी कड सरांनी स्वतः येऊन घटनास्थळी भेट दिलेली होती। त्यानंतर आम्हाला सूचना केल्या होत्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघायचा। तर आम्ही जाण्याचा मार्ग बघण्यासाठी सोपनी तोडकर सर यांची एक टीम होती आणि येण्याचा मार्ग बघण्यासाठी माझ्यासोबत एक टीम होती। आम्ही जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की सदर जो व्यक्ती ज्यांनी चोरी केलेली तो काळ्या रंगाच्या बुलेटवर सिन्नर फाटा येणार आहे। त्यानुसार आम्ही माझ्यासोबत आता जे सरांनी सांगितले राहुल पालखेडे, विशाल काटे, महेश साळुंखे, कैलास चव्हाण, अप्पा पानोड, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे अशांनी आम्ही सिन्नर फाटा येथे सापळा लावून सदर आरोपीला बुलेटसह ताब्यात घेतले। त्याच्याकडेच झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मिळून आलेले ते आम्ही पंचांसमक्ष आता जप्त केलेले आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत। नाही, अजून पूर्ण गेलेला माल अजून जप्त झालेला नाही आहे। अजून 2 आरोपी पाहिजे आरोपी निष्पन्न झाले पण त्यांना अटक करणं अजून बाकी आहे।